पुण्यात काल झालेल्या पावसाने धानोरी परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नागरिकांचे मोठे हाल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता धानोरी परिसरामध्ये आहे। रात्रीपासूनचं आलेलं पाणी जे आहे तेही अजून दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यावर आलेला राडा रोडा हा दुकानदारांच्या दुकानांसमोर टाकून देण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणचे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांना प्रचंड मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। स्थानिक नगरसेवक असतील, पदाधिकारी आहेत, काय सगळी परिस्थिती आहे या ठिकाणी? नियमितप्रमाणे ज्यावेळेस पाऊस येतो त्या पावसाचं पाणी रस्त्यावर येतं आणि रस्त्यावर आल्यानंतर जो राडा रोडा पडलेला असतो, साफसफाई झालेली नसते, ते सगळं पावसाचं पाणी आणि कचरा हा रस्त्यावर आल्यामुळं पाणी जायचं बंद होतं आणि ते पाणी बंद झाल्यानंतर संपूर्ण रस्ता गोकुळनगर, धानोरी, लोहगाव येथील त्या भागामध्ये संपूर्ण पसरतो आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर असा होतो की वाहतूक पूर्ण बंद होते आणि तो बंद झाल्यानंतर 1-2 तास तरी ते पाणी निचरायला वेळ लागतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।